नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या जाती दाखल्यासाठी अर्ज करून घरी बसल्याच कसा मिळवता येणार आहे याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, जातीचा दाखला काढण्यासाठी आपल्याकडे 3 पर्याय उपलब्ध आहेत। पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे तहसील कार्यालयामध्ये, आपला जो तालुका असेल त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये सेतू केंद्र असतं, त्या सेतू केंद्रामध्ये जाऊन देखील आपण जातीचा दाखला काढू शकता। दुसरा पर्याय जो आहे, आपल्या भागामध्ये आपल्या जवळपास ज्या ठिकाणी आपले सरकारी सेवा केंद्र असेल त्या आपले सरकारी सेवा केंद्रात जाऊन देखील आपण जाती दाखल्यासाठी अर्ज करू शकता। आणि तिसरं आणि सोपी जी पर्याय आहे मित्रांनो, ते म्हणजे आपले सरकार नागरिकांच्या लॉग इन मधून किंवा नागरिकांच्या पोर्टल मधून आपण जाती दाखल्यासाठी घरी बसल्या अर्ज करू शकता आणि घरी बसल्याच आपण जाती दाखला मिळवू शकता। आपण घरी बसल्या अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत। त्याचप्रमाणे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायची आहे, यासाठी फी किती लागणार आहे, किती दिवसात जाती दाखला निघणार आहे, या आणि अजून भरपूर प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आणि सर्व आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सर्व आपल्या मनामधील प्रश्न क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासाठी व्हिडिओ मात्र थोडाफार लांब होऊ शकेल। आपल्याकडे आता वेळ नसेल तर ज्यावेळी आपल्याकडे वेळ असेल त्यावेळी वेळ काढून आपण व्हिडिओ पहा, नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला फायदा होणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची पण आपण माहिती पुढे कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आपण फॉर्म भरताना त्या स्टेजनुसार काय काय आपल्याला माहिती द्यायची आहे, आपल्या मनामध्ये काही प्रश्न येणार आहेत, ते सर्व प्रश्न मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यापूर्वी मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो कागदपत्रे। त्यापूर्वी मित्रांनो, आपल्याला एक थोडक्यात माहिती सांगतोय। जाती दाखला काढायचा असेल तर यासाठी आवश्यक जे आहेत कागदपत्रे आहेत, त्यामधला कागदपत्रामधील आवश्यक म्हणजे पुरावा। पुरावा म्हणजे काय असणार आहे मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना मनामध्ये प्रश्न असेल, पुरावा काय असणार आहे। पुराव्यासाठी आपण शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकता किंवा आपल्या कुटुंबामधील रक्त संबंधामधील कोणत्याही व्यक्तीचा जात पडताळणी झाला असेल, जात पडताळणी प्रमाणपत्र आणि जातीचा दाखला जोडू शकता। आपल्या रक्त संबंधातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल तर त्याचा सेवा पुस्तिका म्हणजे सर्व्हिस बुक जोडू शकता किंवा आपल्याकडे हे कोणतीच पर्याय उपलब्ध नसतील, आपल्या रक्त संबंधातील कोणतीही व्यक्ती शाळेत गेला नसेल तर त्यासाठी मात्र आपण काय करायचं आहे, ग्रामपंचायतीमध्ये जन्म मृत्यू नोंदवही असते, ते आणून आपण यासाठी जोडू शकता। मित्रांनो, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये देखील जन्म मृत्यू रजिस्टर असते, त्यामधील देखील आपण तो उतारा आणून जोडला किंवा ते प्रत आणून जोडला तरी देखील आपल्याला जाती दाखला मिळू शकेल। मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कागदपत्रे म्हणजेच जो पुरावा आहे, पुरावे जोडताना लक्षात घेणं गरजेचं आहे, फक्त नातेसंबंध म्हणजे रक्त संबंधातील असणं गरजेचं आहे। आणि जो आपण कागदपत्रे जोडणार आहात, शाळा सोडल्याचा दाखला असू द्या किंवा सेवा पुस्तकं असू द्या किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र असू द्या किंवा जन्म मृत्यू रजिस्टर असू द्या, ज्यांचे देखील आपण जोडणार आहात त्यांच्याशी आपलं काय नातेसंबंध आहे हे सिद्ध करणारे आपल्याला कागदपत्र जोडणं आवश्यक आहे। मित्रांनो, या संबंधी ऑलरेडी मी 2 व्हिडिओ बनवले आहेत, त्यामध्ये वंशावळ काढून मी नातेसंबंध स्पष्ट होणाऱ्या कागदपत्रे कशी जोडायची आहेत या संबंधी परिपूर्ण माहिती दिलेली आहे। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी जाऊन देखील आपण पाहू शकता। मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण पुरावा जोडताना मित्रांनो आपल्या कास्टनुसार जे आवश्यक आहे ते जोडणं गरजेचं आहे। SC ST असेल तर 1950 पूर्वीचा पुरावा जोडणं आवश्यक आहे, म्हणजे आपण ज्या व्यक्तीचा आपण पुरावा जोडत आहात त्या व्यक्तीचा जन्म 1950 पूर्वी होणं आवश्यक आहे। यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र जोडत असाल यासाठी वयाचा पुरावा म्हणजे वयाची अट नाही मित्रांनो, आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असेल तरी देखील आपण जात पडताळणी प्रमाणपत्र जोडू शकता। पण या व्यतिरिक्त आपण शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर सेवा पुस्तिका, त्यानंतर आपण जन्म मृत्यू रजिस्टर जोडत असाल त्या व्यक्तीचा जन्म आपल्या जातीच्या नुसार त्यापूर्वी होणं आवश्यक आहे। यामध्ये 1950 जो आपण जर SC ST असाल
तर यासाठी 1950 पूर्वी ज्यांचं पुरावा जोडणार आहात त्यांचं 1950 पूर्वी जन्म होणं गरजेचं आहे. ओबीसी असेल तर 1967 पूर्वी असणं गरजेचं आहे. एसबीसी आणि व्हीजेएनटी असेल तर यासाठी 1961 पूर्वी जन्म होणं गरजेचं आहे. याप्रमाणे आपल्याला सर्व कागदपत्रे जोडायची आहेत मित्रांनो. याचबरोबर आपण आता पुरावा झाला, याला सोडून ज्यांचं आपण लाभार्थी आहे, ज्यांचा जातीचा दाखला काढायचा आहे त्यांचा शाळा सोडला दाखला किंवा बोनाफाईड किंवा जन्म दाखला आपण जोडू शकता. मित्रांनो, आपण जन्म झालेल्या बाळाचा देखील जातीचा दाखला काढू शकता, हे लक्षात घ्या. फक्त त्याच्याकडे जन्म दाखला असणं गरजेचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचा आपण शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला आणि बोनाफाईड हे तिन्हीपैकी एक जोडू शकता आणि आधार कार्ड त्याचा एक. जे लहान जर लाभार्थी असेल तर त्याच्याकडे आधार कार्ड नसेल तरी देखील चालू शकेल. त्याप्रमाणे मित्रांनो, जे अर्जदार असतील, अर्जदार 18 वर्षाचे पुढील असणं आवश्यक आहे. जर आपण लाभार्थी 18च्या खाली असेल तर आई किंवा वडील अर्जदार होऊ शकतात आणि 18च्या पुढे स्वतः लाभार्थी असेल तर स्वतः त्याचा आधार कार्ड, रेशन कार्ड जोडायचं आहे अर्जदाराचा आणि एक फोटो लागणार आहे स्वयं घोषणापत्र किंवा अॅफिडेव्हिट वरती, किंवा आपण जे वंशावळ बनवलं आहे त्यासाठी अॅफिडेव्हिट करणं गरजेचं असतं. ते आपण पुढे जाऊन आपण विस्तृतमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण ही जाती दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर काय प्रक्रिया असते मित्रांनो, आपण अर्ज केल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये जातं, त्या ठिकाणी त्याची तपासणी होते. त्यामध्ये सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर त्या ठिकाणाहून ते पुढे एसडीओ म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर प्रांत अधिकाऱ्याकडे जातं. मग त्या ठिकाणी आपले सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर त्याला मंजुरी मिळतं. मित्रांनो, आपण हे परिपूर्ण माहिती आपण पुढे ऑनलाईन अर्ज करताना पाहूया. त्यासाठी आज आपला अर्ज रिजेक्ट झाला किंवा काही त्रुटी लागली किंवा अर्ज मुद्दामून रिजेक्ट झाला सगळं कागदपत्र बरोबर असताना तर आपल्याला अपील करण्याची पर्याय असतात. ते परिपूर्ण माहिती आपण पुढे जाऊन पाहणार आहोत मित्रांनो. त्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो, आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच महत्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा. नंतर आपण विसरणार आहात त्यासाठी पहिलं सबस्क्राईब करा, पूर्णपणे फ्रीमध्ये आहे आणि त्यानंतर परिपूर्ण माहिती घ्या आणि भविष्यात देखील अशीच माहिती घेत चला. मित्रांनो, आता आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन परिपूर्ण माहिती घेऊया. ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे. मित्रांनो, जाती दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. ह्याचा लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शनवर मिळून जाईल. हा जो वेबसाईट आहे मित्रांनो, आपले सरकार .mahaonline.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता, आपल्याला जर आपण नवीन युजर असाल, यापूर्वी या ठिकाणी आपलं युजर आयडी पासवर्ड क्रिएट केलेलं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, न्यू युजर रजिस्टर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दोन पर्याय येत दिसतात. एक आहे OTP द्वारे आणि एक मॅन्युअली सर्व कागदपत्रे नाव वगैरे अपलोड करून आपल्याला दुसऱ्या पर्यायाने करता येतं. पहिलं जो आहे तो सोपी पद्धत आहे. आपण पहिल्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP आल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी वन टाइम पासवर्ड या ठिकाणी OTP टाकायचा आहे. युजर नेम आपल्या लक्षामध्ये राहील अशा प्रकारे युजर नेम तयार करून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी मी टाकतोय पाहण्यासाठी. त्यानंतर युजर नेम टाकल्यानंतर चेक युजर नेम अवेलेबिलिटी वरती क्लिक केल्यानंतर खाली पासवर्ड टाकायला ऑप्शन येईल, त्यामध्ये पासवर्ड टाकायचा आहे. परत एकदा कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी जो पासवर्ड आपण टाकतोय तोच पासवर्ड यामध्ये टाकून आपल्याला त्यानंतर आधार कार्डावर जसं नाव आहे किंवा आपल्या शैक्षणिक कागदपत्रावरती जसं नाव आहे, आपल्याला जसं जातीचा दाखला हवा आहे त्याचप्रमाणे यामध्ये स्पेलिंग टाकायचं आहे. त्यानंतर मराठीमध्ये आपोआप येईल, यामध्ये जन्मतारीख निवडायचं आहे जे आहे ते. त्यानंतर एज ऑटोमॅटिकली, नंतर ऍक्सेप्ट वरती क्लिक करून रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल किंवा या ठिकाणी पण डिस्प्ले होईल आपल्याला युजर आयडी पासवर्ड. तयार केलेलं युजर आयडी पासवर्ड काय करायचं मित्रांनो, मी ऑलरेडी केलेलं आहे, परत दोनदा होत नाही एका मोबाईल नंबरनी. त्यानंतर या ठिकाणी होम वरती क्लिक करतोय मी. होम वरती आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, जे आपण तयार केलेलं युजर आयडी आणि पासवर्ड आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी टाकायचं आहे आणि कॅप्चर हा जो दिसतोय जसं तसं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा. आपण रजिस्ट्रेशन करताना कुठला जिल्हा निवडला होता तो जिल्हा निवडायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. आपण नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्यासमोर असे सर्व्हिसेस दिसणार नाहीत. मी यापूर्वी काही सर्व्हिसेससाठी अप्लाय केला होता, त्यासाठी यामध्ये माहिती दिसते मित्रांनो. आता जातीचा दाखला काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी यायचं आहे. जर आपण मराठीत निवडला असाल तर हे सर्व मराठी दिसतात आणि इंग्रजीमध्ये असेल तर इंग्रजीमध्ये दिसेल. यामधून आपण मराठीत असेल तर महसूल विभाग निवडायचा आहे आणि इंग्रजीमधून रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती क्लिक करून घेतोय मी आता. त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. जे मी माहिती आपल्याला सांगत आहे ते माहिती लक्षपूर्वक पाहिलात तर आपल्याला कमेंट करण्याचा किंवा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होण्याचा विषय उरणार नाही मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी सब डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेव्हेन्यू सर्व्हिसवरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, महसूल सेवामध्ये. त्यानंतर खाली आपल्याला सर्व सर्व्हिसेस सेवा दिसतील. आता काय करायचं मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण महसूल विभागाच्या डॅशबोर्डवरती येणार आहोत. त्या ठिकाणी आपण यापूर्वी 2 व्हिडिओ बनवले होते, एक एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाइलसाठी आणि एक इन्कम सर्टिफिकेटसाठी. तो दोन्ही व्हिडिओचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा माझ्या चॅनलवर गेल्यानंतर तो आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. अर्ज केल्यापासून ते सर्टिफिकेट मंजूर होऊन डाउनलोड करेपर्यंतचा परिपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता. ह्या ठिकाणी सर्टिफिकेट जो आहेत, एज, नॅशनॅलिटी, डोमेसाइल सर्टिफिकेट आणि इन्कम दोन्ही पण मंजूर झालेले आहेत. त्या ठिकाणी स्टेटसमध्ये पाहू शकता, अप्रूव्हल आहेत आणि या ठिकाणाहून डाउनलोड देखील आपण करू शकता. आता काय करायचं मित्रांनो, सर्व्हिस लिस्टवरती क्लिक करतोय मी. त्यानंतर सर्व्हिस लिस्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. त्यानंतर आपल्यासमोर जे डॉक्युमेंट्स लागतात त्याची लिस्ट येईल, आपण एकदा पाहू शकता. अन्यथा क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक करण्यापूर्वी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतोय. हा जो कास्ट सर्टिफिकेट आहे यासाठी टाइम पिरियड जो आहे 45 दिवसाचा असेल आणि हा जो दाखला मिळणार आहे सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा डेप्युटी कलेक्टर यांच्या सहीने मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो यांच्याकडून जर मंजुरी झाले नाही किंवा काही सर्व कागदपत्र बरोबर असताना आपल्याला दाखला मिळाले नसेल किंवा रिजेक्ट झाला असेल किंवा 45 दिवसामध्ये आपल्याला हा दाखला मिळालेला नसेल, अशा स्थितीमध्ये आपण पहिलं अपील करू शकतो ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे. त्यांच्याकडे देखील आपला अर्ज मंजूर नामंजूर झाला, सर्व कागदपत्र बरोबर असताना सांगतोय बरं का मित्रांनो, अपील करण्याचं कारण पाहिजे. सर्व कागदपत्र बरोबर असताना देखील दाखला न मिळणे किंवा विहित कालावधीमध्ये न मिळणे असा जर झाला तर आपण पहिलं अपील करू शकतो. तिथे पण आपल्याला दाखला नाही मिळाला तर आपण दुसरं अपील डायरेक्टली आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकतो. ते अपील कशा प्रकारे करायचंय ते पण आपण नंतर पाहूया. फॉर्म भरून झाल्यानंतर अपील कशा प्रकारे करायचं आहे ते पण मी आपल्याला सांगतोय मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कास्ट निवडून घ्यायचा आहे. आपल्याला जो सर्टिफिकेट हवा आहे यामध्ये आपण पाहू शकता कास्ट सर्टिफिकेटमध्ये भरपूर सर्टिफिकेट आहेत. या ठिकाणी आपल्याला कुठलं पाहिजे ते ह्यामध्ये निवडायचं आहे. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलसाठी आहेत, त्यासाठी मी दुसरे व्हिडिओ बनवणार आहे. ही जे 3 सर्टिफिकेट आहेत सेंट्रल, SC, ST आणि OBC, यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवून त्यामध्ये पूर्ण ती माहिती सांगूया मित्रांनो. आता आपण काय करणार आहोत, यामधील एखादं सर्टिफिकेट निवडायचं आहे जे आपल्या रिलेटेड सर्टिफिकेट असेल, जे आपल्या संबंधित सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पूर्ण प्रोसेस सारखं असणार आहे, मी पुढे सांगेन. आता मी काय करतोय, थोडक्यासाठी SC वरती क्लिक करतोय. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर अशा प्रकारे एक फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी अर्जदारांचं संबोधन निवडायचं आहे. हा जो नाव आहे मित्रांनो, जे अर्जदार आपण आपल्या सरकारवरती जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो नाव या ठिकाणी दिसेल. समजा आपल्या घरामध्ये 18 वर्षाच्या खालील व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा असेल तर घरातील सज्ञान व्यक्ती म्हणजे 18च्या पुढील व्यक्तींनी आपल्या सरकार पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि लाभार्थीचा जो ऑप्शन आहे, पर्याय आहे, या ठिकाणी लाभार्थीमध्ये बेनिफिशियरी डिटेल्समध्ये लाभार्थी 18 वर्षाच्या खालील असू शकेल. आता काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी संबोधन निवडायचं आहे. मिस्टर काय असेल ते निवडायचं आहे. त्यानंतर मराठीमध्ये नाव येईल, यामध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये आपोआप दिसेल या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईलवरती आपल्या अर्जावरती जे प्रोसेस होणार आहे
पहिल्या टेबल, दुसरा टेबल पास झाल्यानंतर आपल्याला तो मेसेज मिळत राहील आणि मंजूर झाल्यानंतर देखील आपल्याला या ठिकाणी मेसेज येईल. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, व्यवसाय निवडायचा आहे. जे काही व्यवसाय असेल तो या ठिकाणी व्यवसाय निवडायचा आहे. व्यवसाय झाल्यानंतर या ठिकाणी काय करायचंय, तुम्ही या ठिकाणी आधार नंबर देखील टाकू शकता. त्यानंतर यामध्ये ॲड्रेस निवडायचा आहे, आपला पूर्ण पत्ता निवडायचा आहे. आता यामध्ये पूर्ण माहिती टाकायची आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला अर्ज करताना समजा आपण राहायला सध्या आहे पुणेमध्ये आणि आपलं प्रॉपर गाव आहे किंवा आपला पुरावा आहे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील, त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, ज्या तालुक्यातील पुरावा असेल त्याच तालुक्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजेच आपण आपल्या सरकारवरती रजिस्ट्रेशन करताना तिथलाच पत्ता टाकायचा आहे. जिल्हा काय असेल ते, तालुका असेल ते तिथलाच टाकायचा आहे. मगच तो अर्ज त्या तालुक्यासाठी जाणार आहे मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकून झाल्यानंतर यामध्ये तालुका टाकायचा आहे. तालुका, गाव वगैरे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर रिलेशन, आपण ज्यांचा दाखला काढायचा आहे त्यांचं रिलेशन. या ठिकाणी मी काय करतोय, माझ्या मुलीचं मी जाती दाखला काढणार आहे. मुलीचं वय आहे माझ्या 2 वर्ष. मित्रांनो, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, लहान बाळाचं, जन्मलेल्या बाळाचं देखील आपण काढू शकता. फक्त त्याच्याकडं जन्म दाखला असणं गरजेचं आहे. तर आता मी काय करतोय, माझ्या मुलीचं काढणार आहे मी. त्यासाठी या ठिकाणी मुलीचं कुमारी, त्यानंतर यामध्ये नाव टाकतोय मुलीचं. त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये आपोआप येईल. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकू शकता, आणि त्या काही गरज नाही. त्यानंतर काय करायचं, आधार नंबर देखील टाकायचा असेल तर टाकू शकता. फक्त आपण जे रेड आहेत तेच टाकणार आहोत, तारांकित. त्यानंतर मित्रांनो, परमनंट ॲड्रेस वरील प्रमाणे असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नसेल तर आपल्याला ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या राज्यातून आपण मायग्रेट आहात का, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर कास्टवरती क्लिक करायचं आहे आणि कास्ट निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, धर्म निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर सब कास्ट वगैरे असेल तर ते निवडायचं आहे. मातृभाषा वगैरे निवडण्याची काहीच गरज नाही मित्रांनो. त्यानंतर हे काही निवडायची गरज नाही. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बेनिफिशरी अदर डिटेल्समध्ये देखील काही टाकण्याची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी लक्षपूर्वक पहा, एव्हिडन्स टाकायचा आहे सपोर्टिंग शेड्यूल कास्ट. आपण जे जातीचा आपण उल्लेख केलेला आहे त्याच्या संबंधीचा पुरावा काय जोडणार आहोत आपण, त्याचं माहिती जोडायची आहे. असेल तर यस वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी त्याची माहिती टाकायचं आहे. मित्रांनो, काय करायचं, या ठिकाणी माहिती टाकताना लक्षात घ्या, आपण सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडताना किंवा कुठलेही एखादे डॉक्युमेंट जोडताना काय करायचंय, मी हा नमुना म्हणून आपल्याला दाखवतोय मित्रांनो. या ठिकाणी पहा, शेड्यूल कास्ट एव्हिडेंट जोडताना म्हणजे पुरावा जोडताना स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ग्रँडफादर, त्यानंतर शाळा कुठला आहे, पूर्ण शाळेचं नाव टाका, तालुका, जिल्हा, ॲड्रेस टाका, त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर त्याचा टाका. आपण कास्ट व्हॅलिडिटी जोडत असाल तर कास्ट व्हॅलिडिटी कुणाचं आहे ते टाका आणि त्याचा नंबर टाका. अशा प्रकारे हे सर्व कागदपत्रांची तपशील डिस्क्रिप्शनमध्ये भरणं गरजेचं आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, खाली घ्यायचं आहे. खाली आल्यानंतर हे जे दोन्ही फॉर्म आपल्याला दिसतात हे दोन्ही डाउनलोड करून घ्यायचे आहेत. हे दोन्ही फॉर्म आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो, ह्या दोन्ही भरून घ्यायचे आहेत. आपलं जे असेल ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर डॉक्टरचं नाव, मुलीचं नाव यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर वय वगैरे टाकायचं आहे, व्यवसाय टाकायचा आहे, आपण जिथे राहतोय तिथलं पूर्ण पत्ता यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पुरावा आपण जोडणार आहोत त्याची यामध्ये आपल्याला वंशावळ काढायची आहे. वंशावळ काढताना या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ज्यांचं डॉक्युमेंट जोडणार आहोत त्याप्रमाणे आपलं नातेसंबंध स्पष्ट व्हायला पाहिजे, तशा प्रकारे आपल्याला वंशावळ काढायची आहे. आणि वंशावळीमधील प्रत्येक आपण रिलेशन क्लिअर होण्यासारखं आपल्याला कागदपत्र जोडायचं आहे. या संबंधामध्ये एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये लगेच येऊन जाईल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्या ठिकाणी जाऊन क्लिक करून तो व्हिडिओ आपण नक्की पाहू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे हा आपल्याला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. आणि दुसरा हा जो आहे अफिडेव्हिट, हे दोन्ही पण अफिडेव्हिट करून घ्यायचे आहेत मित्रांनो, कोऱ्या कागदावरती.
त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, ह्यामध्ये पण पूर्ण नाव, पत्ता वगैरे सर्व भरायचं आहे. बिलॉंग टू कास्ट वगैरे टाकायचं आहे यामध्ये. त्यानंतर धर्म टाकायचा आहे यामध्ये. हे सर्व हे पण माहिती आपलं ज्या ठिकाणी राहतोय, आपलं मूळ पत्ता यामध्ये टाकायचं आहे. हे पण पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर भरून सही वगैरे करायचं आहे आणि ह्याला पण अफिडेविट करून घ्यायचं आहे. हे दोन्ही फॉर्म आपल्याला अफिडेविट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली आल्यानंतर रिझन टाकायचं आहे. कशासाठी पाहिजे, एज्युकेशन किंवा काय असेल ते आपल्याला रिझन टाकायचं आहे. विथ अफिडेविट पाहिजे का विदाउट अफिडेविट पाहिजे हे लक्षात घ्या. आपण जर विथ अफिडेविट जर घेतला तर आपल्याला पेमेंट डबल लागणार आहे. लक्षात आलं का आपल्या? आणि विथ आणि त्यामध्येच आपला अफिडेविट होऊन जाईल. लक्षात घ्या, जर विथ अफिडेविट डू यू नीड अफिडेविट जर केलात, येस वरती केलात, तर आपला पेमेंट 69 न जाता त्याचा दुपटीने जाणार आणि अफिडेविट पण त्याच मध्ये आपल्याला ग्राह्य धरलं जाणार त्याचा पेमेंट. आणि नो जर केला तर सिंगल पेमेंट जाईल, फक्त 69 रुपये जाईल आणि वेगळं आपल्याला अफिडेविट करावं लागेल. आपल्या सोयीनुसार हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. स्पेलिंग वगैरे चुकलंय का लाभार्थ्याचं तपासून घ्या, कारण आपण भविष्यामध्ये जे शैक्षणिक कामासाठी वापरणार आहात त्या ठिकाणचा आणि या ठिकाणचा सेम असायला हवं. त्यानंतर आय ऍक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करून टाकायचं आहे, सेव्ह करून टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, सेव्ह करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, हे जे येस नो आहेत ह्याला पण आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याकडे मूळ गावाचा काही पुरावा आहे का, असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. असेल तर येस करून त्याची तपशील यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपले वडील किंवा फादर यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट वगैरे आहे का, असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. आणि ते कोणाचं येस असेल तर ते कोणाचं आहे ते पूर्ण त्याचं तपशील कोणाकडून मिळालं आहे, तारीख वगैरे, नंबर वगैरे यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर अफिडेविट येस करायचं आहे किंवा आपण नको असेल तर नो करू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये टाकण्यासाठी आपण अर्ज केला आहे का हे विचारते मित्रांनो, हे नो करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातील कुठल्या किंवा आपल्या रिलेटिव्हकडे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस करायचं आहे आणि त्याची पूर्ण तपशील यामध्ये, नाव कोणाच्या नावाने मिळालेलं आहे आणि त्याचा नंबर यामध्ये येस करून टाकायचा आहे आणि अन्यथा नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित वाचा, पूर्ण माहिती भरा. त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्याकडे जितके डॉक्युमेंट्स असतील ते येस करायचं आहे आणि त्याची तपशील माहिती भरायची आहे. सेव्ह करायचं आहे. या ठिकाणी मेसेज येईल मित्रांनो, या स्टेप नंतर आपल्याला प्रमाणपत्रामधील कुठलीच माहिती दुरुस्त करता येणार नाही. काय करायचं, आताच एकदा पूर्णपणे व्यवस्थित चेक करून घ्या. काही जर चुकलं असेल नावामध्ये किंवा इतर माहिती चुकली असेल तर ते दुरुस्त करून घ्या. त्यानंतर परत एकदा ओके करून सेव्ह करायचं आहे. आपला अर्ज सेव्ह होऊन जाईल आणि आपला ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल. त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा फोटो जोडायचा आहे. मला कमेंट येतात मित्रांनो, लाभार्थ्याचा फोटो जोडायचं का अर्जदाराचं. या ठिकाणी अर्जदाराचा फोटो जोडायचा आहे. लक्षात, फोटो जोडताना लक्षात घ्या मित्रांनो, फोटो जे आहे फोटोची रुंदी 160 पिक्सल पाहिजे, उंची 200 पासून ते 212 पर्यंत चालेल. त्यानंतर अशा प्रकारे फोटो जोडून घ्यायचा आहे आणि फोटो साईज जे आहे 5 KB पासून ते 20 KB पर्यंत असणं गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट जोडायचे आहेत. डॉक्युमेंट जोडताना लक्षात घ्या, महत्वाचं आहे मित्रांनो, डॉक्युमेंट जोडताना अर्जदार जे आहेत, अर्जदार जे झालेले आहेत त्या अर्जदारांचं आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, दोन आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते जोडायचं आहे. आयडेंटिटी प्रूफ मध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट जे यामधील एक आहे, एक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दुसरं ऍड्रेस प्रूफ मध्ये यामधील एखादं कोणतंही आपण कागदपत्र जोडायचं आहे. सोपं म्हणजे लक्षात घेण्यासारखं, आपण सोपं जे आहे, एक आपण यामधील एक पॅन कार्ड जोडा, दुसरं जे आहे यामध्ये आपला रेशन कार्ड जोडू शकता. त्यानंतर आपण यामध्ये क्लिकच करतोय मित्रांनो, एक आपण आधार कार्ड यामध्ये आपण अपलोड करू शकता. त्यानंतर दुसरं जे आहे यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये माहिती टाकताना पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. पॅन कार्डचा नंबर डॉक्युमेंट डिटेल मध्ये टाकताना रेशन कार्ड मध्ये निवडायचं आहे, अपलोड वरती क्लिक करायचं आहे, रेशन कार्डचा नंबर यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स मध्ये यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. अदर डॉक्युमेंट्स मध्ये जोडताना आपल्याकडे आता पत्त्याचा आणि रहिवासी पुरावा झाला. लाभार्थी जे असतील, अर्जदारच लाभार्थी असेल तर अर्जदार लाभार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड किंवा जन्म दाखला तिन्हीपैकी एक जोडायचा आहे.
लाभार्थी जर लहान असेल, शाळेत अजून जात नसेल तरच जन्म दाखला जोडा, आणि जर लाभार्थी शाळेत जात असेल तर लाभार्थ्याचा शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, यामध्ये शोधायचं आहे आपल्याला. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट 19वा नंबर, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. पूर्ण नाव, यामध्ये शाळेचं नाव, शाळेचा पत्ता आणि जनरल रजिस्टर नंबर यामध्ये टाकायचा आहे जोडून. त्यानंतर दुसरं जे आहे महत्त्वाचं कागदपत्र, पुरावा. पुरावा जोडताना मित्रांनो, पुराव्यासाठी आपण कास्ट व्हॅलिडिटी जोडू शकता. आपल्या रक्त संबंधातील व्यक्तीचा जर कास्ट व्हॅलिडिटी झाला असेल तर तो कास्ट व्हॅलिडिटी जोडू शकता, आणि जातीचा दाखला, दोन्ही जोडायचे आहेत. आणि लक्षात घ्या महत्त्वाचा, सर्व कागदपत्रे ओरिजिनल स्कॅन करायचे आहेत, झेरॉक्स चालणार नाही. ओरिजिनल स्कॅन करायचे आहेत. जातीचा दाखला आणि कास्ट व्हॅलिडिटी जोडू शकता. ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला SC ST साठी 1950 पूर्वीचा, त्यानंतर SBC आणि VGNT साठी 1961 पूर्वी, आणि जे बाकीचे आहेत OBC वगैरे त्यासाठी 1967 पूर्वीचा आपल्याला जोडायचा आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला असेल तर ते जोडू शकता, अन्यथा कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर यावरती तो पूर्ण त्याचा नंबर वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर ह्याच्यासोबत जातीचा दाखला देखील आपल्याला जोडायचा आहे. ज्यांचा आपण जोडतोय ना त्यांचा जातीचा दाखला देखील आपल्याला जोडायचा आहे. आणि त्याच्याबरोबर मित्रांनो, लांबचा जर नातेसंबंध असेल तर त्यासाठी मृत्यू दाखला किंवा इतर दाखले जोडून आपल्याला ते नातेसंबंध क्लिअर करावं लागतं. ते यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला डेथ सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ते पूर्ण यामध्ये मिळेल. आपल्याला पूर्णपणे यामध्ये व्यवस्थित एकदा डॉक्युमेंट्स पहा. या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी ऑफ ब्रदर आहे. त्यानंतर कोतवाल बुक, ग्रँडफादर कोतवाल बुकमध्ये आपलं नोंदवहीमधील माहिती मिळाली असेल ते आपण जोडू शकता. हे पूर्ण एकदा बघायचं आहे आणि त्याप्रमाणे डॉक्युमेंट जोडायचं आहे. मी सांगतोय डॉक्युमेंट्स लक्षात घ्या, सोप्या भाषेमध्ये सांगतोय. जाती दाखल्यासाठी कागदपत्र सांगतोय मी. अर्जदार यांचा पत्त्याचा पुरावा आणि रहिवासी पुरावा, एक आधार कार्ड आणि एक रेशन कार्ड, हे 2 लक्षात ठेवा कंपल्सरी. त्यानंतर लाभार्थी स्वतः असू द्या किंवा घरातील कुठला व्यक्ती लाभार्थी असू द्या. लाभार्थी म्हणजे ज्यांच्या नावाने जाती दाखला काढायचा आहे तो लाभार्थी. त्यानंतर लाभार्थी अल्पवयीन अजून शाळेत जात नसेल तर आपण बर्थ सर्टिफिकेट आणि आधार कार्ड जोडू शकता, म्हणजे जन्म दाखला आणि आधार कार्ड जोडू शकता. शाळेत जात असेल तर बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकता. त्यानंतर पुराव्यासाठी आपण शाळा सोडल्याचा दाखला, आपण कास्टनुसार मी सांगितले त्यानुसार शाळा सोडल्याचा दाखला किंवा कास्ट व्हॅलिडिटी झाला असेल तर कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट दोन्ही जोडायचे आहेत. त्यानंतर आपल्या घरामध्ये कोणी शासकीय सर्व्हिसमध्ये नोकरीमध्ये असेल तर सर्व्हिस बुक जोडू शकता, किंवा हे काही नसेल, शाळा शिकलेलं नसेल, पुरावा जो जोडायचा आहे, आपल्या कुटुंबामध्ये कोणी शाळा शिकलेलं नसेल तर ग्रामपंचायतीमध्ये जन्म मृत्यू रजिस्टर असतं, त्याचा आपण पुरावा जोडू शकता, त्याची प्रत आपण जोडू शकता. हे पण मिळालं नसेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये रेकॉर्डमध्ये मिळेल, आपल्याला जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये नोंद असेल तर ते सुद्धा आपण जोडू शकता. या माध्यमातून आपण जातीचा दाखला काढू शकता मित्रांनो. एवढे कागदपत्र जोडायचे आहेत. आणि लांबचा जर आपण पुरावा जोडत असाल तर जे मधील काका किंवा चुलत आजोबा, चुलत भाऊ वगैरे असेल तर त्यांचे आपल्याला पुरावे जोडून आपल्यासोबत कसं हे नातेसंबंधातील व्यक्ती आहे किंवा रक्तसंबंधातील व्यक्ती आहे हे सिद्ध करण्यासाठी बाकीचे देखील आपल्याला कागदपत्र जोडायचं आहे. हे सर्व डाऊट क्लिअर करण्यासाठी आपण माझा खालचा व्हिडिओ आहे वंशावळ संबंधीचा, तो पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. हे सर्व डॉक्युमेंट जोडल्यानंतर मित्रांनो हा सेल्फ डिक्लेरेशन एक डाउनलोड करून घ्यायचा आहे. यामध्ये येतं फोटो, नाव, वडिलाचं नाव, त्यानंतर मुलगा मुलगी जी असेल ते निवडायचं आहे, वय टाकायचं आहे, आधार नंबर, व्यवसाय, राहणार ठिकाण, अर्जदाराची सही, दिनांक आणि अर्जदाराचे नाव टाकून सही टाकून हे पण आपल्याला ऑर्डरमध्ये जोडायचं आहे. यामध्ये जे आपल्याला दिसणार नाही ते ऑर्डरमध्ये जोडू शकता मित्रांनो. याप्रमाणे व्यवस्थित एकदा फॉर्म डॉक्युमेंट्स जोडा. आणि आतापर्यंत मी जो व्हिडिओमध्ये सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर नक्की खाली कमेंट करा, आपण त्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. आणि आपण भरपूर दिवस झाले जाती दाखल्यासाठी प्रयत्न करताय, आपल्याला पुरावा मिळत नाही किंवा अजून भरपूर आपल्याला अडचण येत आहे, तर अशा स्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, माझा फेसबुक पेजचा खाली आपल्याला लिंक मिळेल, त्या ठिकाणावर मला संपर्क करू शकता. मी आपल्याला वैयक्तिक ईमेल ID देईन किंवा माझा मोबाईल नंबर देईन, त्या ठिकाणावरून मी आपल्याला
पर्सनली मदत करेन मित्रांनो मला पर्सनली आपल्याला मदत हवा असेल तर खूप किचकट विषय असेल तरच मला कॉन्टॅक्ट करा, मी नक्की आपल्याला मदत करेन. त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. मी फटाफट अपलोड करून घेतोय मित्रांनो डॉक्युमेंट्स. मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना लक्षात घ्या साईज जी आहे 75 KB पासून ते पुढे 500 KB पर्यंत चालणार आहे आणि JPG आणि PDF दोन्ही फॉर्मॅट आपल्याला चालणार आहे. त्यानंतर मित्रांनो शक्य होतील तेवढे व्यवस्थित कागदपत्र जोडा. एका झटक्यामध्ये म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये जाती दाखला जर मंजूर झाला तर एकदम सरळ रीतीने होईल. जर क्वेरी लावून किंवा काही त्रुटी काढून जर पाठवले तर ते पुढे त्रासदायक होतं मित्रांनो. त्यासाठी व्यवस्थित कागदपत्र पहा, स्पष्ट दिसतील अशा प्रकारे स्कॅन करा, त्यानंतर अपलोड करा, जेणेकरून तपासणाऱ्या अधिकारी कन्फ्यूज होणार नाही आणि त्याला योग्य कागदपत्रे दिसले तर तो लगेच मंजूर करून टाकेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो काय करायचंय, अपलोड डॉक्युमेंट्स वरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर 128 रुपयाचा पेमेंटसाठी ऑप्शन येईल. आपण विथ अफिडेविट केलेला आहे, अफिडेविट सह केलेला आहे, त्यामुळे 128 रुपयाचा पेमेंट येईल. आणि विदाउट अफिडेविट साठी केलात आणि अफिडेविट आपण जे मी तुम्हाला PDF दाखवलं होतं मित्रांनो, हे PDF आपल्याला जोडायचं आहे मित्रांनो बरं का, आपण मी सांगताना विसरलोय. हे देखील आपल्याला PDF प्रिंट काढून हे जोडायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण जर विदाउट अफिडेविट जर केला असेल तर ह्या दोन्ही प्रिंट आपल्याला तहसीलमध्ये जाऊन अफिडेविट करून घ्यावे लागतील आणि जोडावे लागतील. त्यानंतर मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, कन्फर्म वरती क्लिक करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपला अर्ज जो आहे संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाईल. त्या ठिकाणी पूर्णपणे त्याच्यावरती छाननी होईल आणि सर्व डॉक्युमेंट्स योग्य असतील तर तो अर्ज पुढे सब डिव्हिजनल ऑफिसर SDO कडे पाठवण्यात येईल. त्यानंतर SDO ला अर्ज गेल्यानंतर त्यावरती परत एकदा फेर तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये आपण जोडलेला वंशावळीप्रमाणे कागदपत्रे आहेत की नाही, आपण जो पुरावा जोडलेला आहे तो पुरावा बरोबर आहे की नाही, सर्व चेक होईल. त्यानंतर बरोबर असतील तर आपला अर्ज मंजूर होईल आणि काही त्रुटी असेल तर त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तो अर्ज परत अप्लिकेशन म्हणजे अर्जदाराकडे पाठवण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, परत आपल्याला त्रुटी दूर करण्यासाठी काय करायचंय मी पुन्हा सांगतोय. आता मी पेमेंट करणार नाही मित्रांनो, ऑलरेडी मी जाती दाखला काढलेला आहे. त्यानंतर काय करतोय मित्रांनो, परत एकदा आपले सरकार पोर्टलवरती येतोय. त्यानंतर या ठिकाणी होम वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मी पेमेंट केलं नाही त्यामुळे नॉट कम्प्लिटेड असं मला जाती दाखला दाखवतंय. आता मला काय करायचंय मित्रांनो, कम्प्लीट करण्यासाठी आपण डॅशबोर्डवरती जायचं आहे, कम्प्लीट करू शकता. त्यानंतर आपल्याला जर अपील करायचं असेल तर या ठिकाणी अपील करू शकता किंवा रिजेक्शन रिझन बघायचं असेल, काही त्रुटी लागून जर रिटर्न आलेलं असेल तर आपल्याला काय करायचंय, रिजेक्शन रिझनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी पाहायचं आहे काय त्रुटी लागलेला आहे. त्यानंतर संबंधित कागदपत्र जोडून परत एकदा आपण रिसबमिट करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि समजा 45 दिवसापर्यंत अर्ज मंजुरीही नाही आणि तो आपल्याला कुठल्या डेस्कला पेंडिंग दाखवत असेल तर आपण अशा स्थितीमध्ये अपील करू शकता. अपील केल्यानंतर आपला अर्ज पुढील अधिकाऱ्याकडे जाईल आणि त्या ठिकाणी आपल्या अर्जाला मंजुरी मिळेल. मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे. आवडल्यास काय करायचं आहे, व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्व आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो.